ऐका ना, हे आहे थंडीचे दिवस आणि थंडीच्या दिवसांमध्ये शेतामध्ये वेगवेगळे पिकांची चांगल्या प्रकारे ग्रोथ होते. ग्रोथ म्हटलं तर थंडीच्या दिवसांमध्ये गव्हाचं पीक घेतलं जातं. गहू छान प्रकारे येतात. असे वेगवेगळे पिकं असतात. तर आम्ही काही दिवसांपूर्वी गेलो होतो महाबळेश्वरला. तिथून आणलेलं होतं छोटंसं रोपटं आणि ह्या रोपट्याला 15 दिवसांपूर्वी एक कळी आलेली होती आणि ह्या कळीचा प्रवास 15 दिवसांमध्ये आम्ही खूप चांगला अनुभवला, बघितला आणि ह्या छोट्याशा कळीची छान अशी लाल लाल स्ट्रॉबेरी तयार झालेली आहेत. हिरव्या कळीची आमचा बाळ रेड कलरची स्ट्रॉबेरी कशी होईल, केव्हा होईल याची खूप वाट बघत होता. तर आमची स्ट्रॉबेरी कशी वाटली नक्की सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे ही स्ट्रॉबेरी पुण्यामध्ये फुललेली आहे, तयार झालेली आहे. एका फ्लॅटच्या गॅलरीमध्ये आम्ही ही छोटीशी ऑर्गॅनिक झाड आणि स्ट्रॉबेरी पिकवलेली आहे. ऑर्गॅनिक म्हणजे शेणखत टाकलेलं हे छोटंसं झाड आणि त्याची ही स्ट्रॉबेरी. आणि माहिती आहे का, आम्हाला वाटलंही नव्हतं की हे झाड जेव्हा आम्ही आणलं तर त्याला फळ वगैरे येऊ शकतं, पण त्याची छान प्रकारे आम्ही खत वगैरे टाकून काळजी घेतली. 2 दिवसाला पाणी त्याला देत राहिलो आणि छान आम्हाला आमच्या झाडाला स्ट्रॉबेरी आलेली आहेत आणि ती स्ट्रॉबेरी आमचा ऋषभ आता खाणार आहे. तर कसं वाटलं आमचा ब्लॉग आणि आमची छानशी बाल्कनी आणि आमचे छानसं झाड. आमचे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही आणखी छान व्हिडिओ तयार करू. दूसरे वीडियो पे मिलते, बाय बाय. दुसरी व्हिडिओ पे मिलते हैं. बाय बाय.